कर्जत पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदाची निवडणूक 11 मार्च रोजी पार पडली आहे आणि ह्या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार धनंजय जाधव यांनी काम पाहिलंय। तर ह्या कामी त्यांना कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांचे सहकार्य सुद्धा लाभलंय। काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पार पडलेल्या निवडणुकीमध्ये परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांनी जिल्हा परिषद गटाच्या 6 जागांपैकी 6 तर पंचायत समिती गणाच्या 12 जागांपैकी 10 जागांवरती निवडून येत पंचायत समिती गणाच्या निवडणुकीमध्ये बहुमत मिळवलेलं होतं आणि त्यानुसार सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता घारे यांनी तर उपसभापती पदासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या चित्रा ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या जल्लोषात आपला अर्ज दाखल केलेला होता। दुपारी 1 वाजेपर्यंत दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज दाखल झालेला होता आणि त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध जाहीर झाली आणि परिवर्तन विकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नमिता सुधाकर घारे यांची सभापतीपदी तर शिवसेना ठाकरे गटाच्या चित्रा जगदीश ठाकरे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवडणूक करण्यात आली आहे। निर्णय अधिकारी आणि तहसीलदार धनंजय जाधव यांच्याकडून ही निवड घोषित करण्यात आली आहे। तर दोन्ही नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या शुभेच्छा सोहळ्यासाठी रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे त्या ठिकाणी उपस्थित होते। तर नवनिर्वाचित सभापती नमिता घारे आणि उपसभापती चित्रा ठाकरे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख साक्षीने सभापती आणि उपसभापती दालनातील पदभार हा ग्रहण करण्यात आला। यावेळी नवनिर्वाचित सभापती उपसभापती तसंच सर्व सदस्यांचे कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील आणि अधिकारी आणि कर्मचारी वर्गाकडून सत्कारही करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, तालुका अध्यक्ष दीपक श्रीखंडे, अशोक भूपतराव, बंधू पाटील, भगवान भोईर, सुनील पाटील, रंजना धुळे, नगराध्यक्ष पुष्पा दगडे, शिवसेना उभाटा पक्षाचे उपनगराध्यक्ष संतोष पाटील, रसिका नितीन सावंत ह्या मान्यवरांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। काय एक असं आहे की हे संख्याबळ हे निवडणुकीच्या नंतरचं आहे। एक भाग असा आहे की ज्या वेळेला संबंध जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एकेकाळी काँग्रेस विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष अशीच लढाई अनेक वर्ष आपण पाहिली। जसे एकदा खासदार काँग्रेसचा एकदा शिका पक्षाचा हे 91 सालामध्ये अंतुले साहेबांनी ती शृंखला ब्रेक केली। तसं जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आता आपण पाहिलं तर कुठल्याही एका पक्षाला स्पष्टपणाचं बहुमत मिळू शकत नाही। अशा वेळेला भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीने निवडणूकपूर्व आघाडी केली। कर्जत खालापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी त्या ठिकाणी आघाडी केली। आघाडीचं संख्याबळ आहे आणि निवडणुकीपूर्वी ज्या वेळेला एखादी बाब ठरत असते त्यावेळेला ती बाब पूर्ण करणं हे राजकीयदृष्ट्या एक महत्त्वाचं असतं। तुमची पॉलिटिकल कमिटमेंट हा विश्वासार्हता हा भाग महत्त्वाचा आहे। अजितदादांची पॉलिटिकल विश्वासार्हता ज्या पद्धतीने राहिली त्यांचेच अनुयायी असल्यामुळेच ती आमची राजकीय विश्वासार्हता जो शब्द निवडणूक पूर्व आघाडी करत असताना आम्ही केला होता तो पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही पावलं उचलतो।